जय भीम सर्वांना. नमो बुद्धाय. मी आज हा व्हिडिओ मुलांसाठी बनवते, खास करून शाळेतल्या मुलांसाठी. कारण यावर्षी असं काही घडलं आहे का ते नव्हतं घडायला पाहिजे. आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी माझ्या मुलाच्या शाळेमध्ये 2 जणांनी फाशी लावून घेतली. ते पण कशामुळं, तर त्यांचे मार्क कमी आलेत आणि पास तर ते झाले, पण त्यांच्या चांगल्या मार्कांमुळे त्यांनी त्यांचा जीव गमावला आहे. तर प्लीज मुलांना असं काही करू नका, कारण तुमचे आईवडील तुमच्यासाठी खूप मेहनत करतात. छोट्याशा गोष्टीसाठी एवढा मोठा पाऊल उचलू नका. जर तुम्ही आता कमी मार्कांनी पास झाले तर तुम्ही नेक्स्ट इयरसाठी ना तयारी करा, मेहनत करा. पण असे विचार मनामध्ये आणू नका, कारण की तुमचे आईवडील तुमच्या पाठीशी, त्यांचे ना खूप स्वप्ने असतात की माझ्या मुलांनी हे बनलं पाहिजे, माझ्या मुलांनी ते बनलं पाहिजे, माझ्या मुलांनी हे केलं पाहिजे, माझ्या मुलांनी ते केलं पाहिजे. मी पण हेच बोलणार. मी पण माझ्या मुलांना एकच बोलते. माझे दोन्ही मुलं शाळेमध्ये आहेत आणि एक माझा मोठा मुलगा 10वीला आहे आणि बारका माझा 8वीला आहे. माझ्या मुलांना मी प्रेशराईज करत नाही कुठल्याच गोष्टीसाठी नाही करत. का नाही करत मला माहिती आहे. मी प्रेशराईज करणार, त्याचं ते टेन्शन घेतील, मी त्यांना मारणार, बोलणार, याच्यामध्ये काही अर्थ नाही. मुलांच्या मनामध्ये ना आईवडिलांबद्दल ना भीती भरते, खूप जास्त भरते. कारण की ज्या वेळेस त्यांचा रिझल्ट यायचा असतो ना, त्यांना खूप टेन्शन असतं की माझे मार्क कमी आले तर माझी मम्मी काय बोलेल, माझे पप्पा काय बोलतील, असं विचार करतात ना. तर तुम्ही असं काही करू नका. जर तुम्ही कमी मार्कांनी पास झाले तर पुढच्या वर्षीसाठी तयारी करा, खूप अभ्यास करा. तर पुढच्या वेळेस तुमचे मार्कही चांगले येतील, चांगल्या मार्कांनी तुम्ही पास पण होणार. पण असा निर्णय घेऊ नका जेणेकरून आपल्या आईवडिलांना खूप जास्त तकलीफ होईल. मी गौतमला आणि सिद्धार्थला हेच बोलते, बघा मुलांना, जरी पण आहे ना आपण शिकतो, प्रत्येक जण खूप मेहनत करतो, पण लकीली कोणाचा तरी चान्स लागतो, बरोबर ना. आपण मेहनत करतो, खूप करतो, पण तुमच्या मेहनतीचं फळ आज नाही तर उद्या तुम्हाला नक्कीच भेटेल, बरोबर आहे की नाही. नक्कीच भेटेल. का भेटेल माहिती का, आपण मेहनत करतो ना, आपली मेहनत वायाला नाही जात आणि आपल्या पाठीमागच्या आपल्या आई किंवा वडिलांची मेहनत वायाला जात नाही. मग त्यामुळे ना तुम्ही अभ्यास करा, पण असा निर्णय कधी घेऊ नका का माझे मार्क कमी आले आणि त्याच्यामुळं मी फाशी घेतली पाहिजे, त्याच्यामुळं मी जीव दिला पाहिजे. जीव देणं म्हणजे हा एकमेव उपाय नाही आहे. तयारी करा. यावेळेस कमी मार्क आले तर पुढच्या वेळेस चांगले मार्क येतील, कारण तुमच्या पाठीमागे ना तुमच्या आईवडिलांचे तुमच्यासाठी खूप मोठे मोठे स्वप्ने असतात, जे त्यांना पुरे करायचे असतात. आणि तुम्ही जर अर्ध्यात त्यांची साथ सोडली